सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आजचा बंद रात्री 12 वाजेपर्यंत कुणीही इथून पुढे जाऊन कुठलंही दुकान उघडू नये। पूर्णपणे कार्यकारिणी दिवसभर शहरात फिरणार आहे। जे जे हॉस्पिटल काउंटर आहे त्यांनाही आपण विनंती केली आहे। त्यांनी ते मेडप्लस सकाळी उघडं होतं, मेडप्लसने सुद्धा आपल्याला सहकार्य केलं। आता सगळे बंद आहेत, वेलनेस बंद आहे। तर ते बंद राहतात तर आपली जबाबदारी आहे कुणीही रात्री 12 वाजेपर्यंत कुठलीही गोष्ट तालुका प्रेसिडेंट सेक्रेटरीला विचारल्याशिवाय कुठलंही दुकान उघडणार नाही याची खबरदारी घ्या। आम्हाला कुठलीच इच्छा नाहीये, पण ह्या वेळेला मात्र आपण ठरवलेलं आहे जे दुकान आज उघडं ते उद्यापासून कायमचं बंद। इतक्या कडक पद्धतीनं डिस्ट्रिक्टनी ठराव घेतलेला आहे। मला कुणावरही कठोर कारवाई इच्छा नाहीये जिल्ह्याची। आपण सगळेजण आलात, आज चांगल्या पद्धतीनं आपण मोठ्या संख्येने आलात। आपण आता याच्यानंतर कलेक्टरला निवेदन द्यायचं आहे आणि तिथून आपला मोर्चा विचल। मी फार्मसी काउन्सिलचे सदस्य आणि प्रवीण पाटील यांना विनंती केली की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा। नमस्कार। भरपूर वर्ष व्यवसायात असणारे लोक पण आज येत आहेत आणि व्यवसायासाठी येऊ घातलेली लोक पण आज येत आहेत। आपण जो व्यवसाय करतो तो ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 प्रमाणे व्यवसाय करतो। 1940च्या एका कलमानुसार 43 कलमानुसार आपण व्यवसाय करतो। हा व्यवसाय करत असताना भरपूर कायद्याचं पालन आपल्याला करावं लागतं। गेले 5 वर्ष होतील PSR 112 हे नेतृत्व करत असताना सरकारला वेळोवेळी या गोष्टीपासून होणारे त्रासाचे आज 20 मे रोजी अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने पुकारलेला या बंदमध्ये सातारा जिल्हा आणि सातारा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सहभागी होत आहे। सदर बंद हा पूर्ण भारतामध्ये 22 लाख 12.5 लाख लोक यामध्ये सहभागी होत आहेत। हा बंद याच्यासाठी आहे की मध्यंतरी 2000 GSR 812 आणि GSR 220 या पद्धतीने एक अमेंडमेंट झाली। या अमेंडमेंटला केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं चॅलेंज केलं। सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना की ऑनलाईन विक्री करू नये, ऑनलाईनमध्ये लोकांना चुकीच्या पद्धतीने औषधे मिळतात। आज या ठिकाणी आजपर्यंत असं कोणतंही चॅनेल नाही की ज्यांनी ही ऑनलाईन औषधं शोधली नाहीत। ऑनलाईनमध्ये डुप्लिकेट औषधं, ग्राहकांना होणारा त्रास, त्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचू शकतात। आतापर्यंत 20% औषधं ही डुप्लिकेट आहेत, जी घातक आहेत आणि अशा पद्धतीची औषधं लोकांपर्यंत जाऊ नये। आणि आतापर्यंत सरकारला गेली 5 वर्ष आम्ही वेळोवेळी ह्या मागणी करत आहोत की या संदर्भात लक्ष द्या। त्या लक्ष न दिल्यामुळे आज हा शेवटी बघा ह्या गोष्टीचा आम्हालाही जाणीव आहे की अत्यावश्यक सेवेमध्ये आहे, ग्राहकांना त्याचा त्रास होऊ नये याची सर्व काळजी आम्हीही घेणार आहोत। आणि हे घेतल्यानंतर आज फक्त शासनाला मायबाप जनते थ्रू हा मेसेज जावा की खरोखरच यांची मागणी रास्त आहे, ही मागणी तिथपर्यंत पोहोचावी। या पद्धतीनं माननीय आप्पासाहेब शिंदे जे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष आहेत ते वेळोवेळी या गोष्टी आपल्या म्हणजे सरकारपर्यंत पोहोचवत आहेत। या पद्धतीने आम्ही आज सर्व खासदार साहेबांना वगैरे निवेदनं देऊन गेले 8-15 दिवस वेगवेगळ्या पद्धतीने या आंदोलनाची रूपरेषा आखत आहोत। त्या पद्धतीने आजचा हा दिवस आज आंदोलनाचा सुरू झालेला आहे आणि आज हे आंदोलन आम्ही बंद, एक दिवसीय बंद हा पुकारलेला आहे। जर समाजा आमच्या मागण्या जर शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हा बेमुदत ही बंद आम्ही करणार आहोत। आणि त्या पद्धतीनं आपण सर्वजण यामध्ये आम्हाला सहकार्य कराल अशी मी अपेक्षा बाळगतो। कारण याचा आम्हाला कोणत्याही जनतेला त्रास व्हावा यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं नाही किंवा हा बंद पुकारलेला नाही। या बंद मध्ये जनतेचीच काळजी, कारण तुम्हाला सांगतो सोनं जर 1 लाख रुपये तोळा असेल तर 50,000ला कोणत्या जातं ते सोनं असू शकतं का मला सांगा। औषधाचं पण तसंच आहे। औषधं ही त्या पद्धती औषधाची किमती ह्या NPPA नॅशनल प्राइसिंग अथॉरिटी आणि ड्रग्ज प्राइस कंट्रोल अंडर DPCO अंडर ठरली जातात। शासनच औषधाच्या किमती ठरवतं। मग औषधाचा किती डिस्काउंट द्यायचा आणि काय द्यायचा हे आमच्या हातात नाहीये। जर औषधं त्याच्याही पेक्षा शासनाने ठरवलेल्या किमतीपेक्षा जर कोण कमी विकत असेल तर ती औषधं त्या दर्जाची असतील का याचा विचार करावा आणि हे जनतेपर्यंत आम्हाला पोहोचवणं, ह्या 2 मागण्या करून आम्ही आज हे बंदचं नियोजन केलेलं आहे। आणि हा बंद यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे। 100% सातारा शहरामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये हा बंद यशस्वी झालेला आहे।
मग आता ते त्यासाठीच आम्ही आज जे जे काही आपले खासदार आहेत, जे आमदार आहेत, जे प्रशासन आहेत, त्यांना सगळ्यांना आपण निवेदन देऊन याकडे लक्ष देण्यासाठी म्हणून आज आम्ही हे बंदचं हे पुकारलेलं आहे. नाही, त्यासाठी आम्ही काय केलं आहे, प्रत्येक हॉस्पिटल अटॅच काउंटर आहेत त्यांना यापूर्वी सूचना जाऊन कोणत्याही रुग्णाची हेळसांड होऊ नये आणि त्या पद्धतीने 4 दुकानं जी ज्यांना 24 तासाचं लायसन आहे, ज्यांच्याकडे अवेलेबिलिटी चांगली आहे, अशी 4 दुकानं ठेवून तशी प्रसिद्धी माध्यमांना ती प्रसिद्ध केलेली आहे. मध्ये जनतेच्या विरोधात नाही तर जनतेच्या मध्ये चांगल्या पद्धतीची औषधं जावं, जनतेला कुठली बनावट औषधं न मिळो. ऑनलाईन मध्ये ज्या पद्धतीने आम्हाला कायद्याने सगळे कायदे आहेत सामान्य केमिस्टला, त्यातला एकही कायदा त्यांना पाळला जात नाही. त्यांना विदाऊट प्रिस्क्रिप्शन विदाऊट हे सगळे हे औषध मिळतात आणि ऑनलाईन मध्ये अतिशय विचित्र पद्धतीनं गर्भपाताची औषधे असेल, झोपेची औषधे असेल, नार्कोटिक्स औषधे असेल, कुठल्याही विदाऊट प्रिस्क्रिप्शन देऊन यांना औषधे मिळतात. त्यामुळे तरुण पिढी कारण नसताना बर्बाद होते. या सगळ्याचा विचार करून ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननी शासनाकडे वेळोवेळी ह्या मागण्या केल्या. गेले 6 वर्षे चर्चा चालू आहे, पण जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि हा कुठल्याही परिस्थितीत जनतेचा हा त्रास वाचवण्यासाठी व न्याय मिळवण्यासाठी म्हणून हा अखिल भारतीय बंद आज पुकारलेला आहे. या बंदमध्ये कुठेही जिल्ह्यामध्ये कुठल्याही रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण प्रशासनाला सगळी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. जी काही दुकानं आपण उघडी ठेवणार आहे त्या दुकानांची आपण लिस्ट प्रशासनाला दिलेली आहे. आमच्या सर्व तालुका अध्यक्ष, तालुका प्रेसिडेंट सेक्रेटरीना कल्पना दिलेल्या आहेत की कुठल्याही ग्राहकाची अथवा कुठल्याही रुग्णाची हेळसांड होता कामा नये, त्या पद्धतीने नियोजन आहे. आज आंदोलन अंतिम टप्प्यात आहे. गेले 8 दिवस आमचं आंदोलन चालू आहे. काळ्या फिती पहिल्यांदा आम्ही लावल्या. आज मोर्चाद्वारे आम्ही आमचं संपूर्ण जे काही म्हणणं आहे ते प्रशासनामार्फत कलेक्टरना आज देत आहे आणि हे मला सांगायला आनंद होतोय की जिल्ह्यात आता 100% बंद यशस्वी आहे. सकाळपासून आम्ही रिपोर्ट घेतले. आम्हाला आमच्या चॅनलमध्ये नसणारे सुद्धा मेडप्लस असो, वेलनेस असो, या जनरिक ह्या सगळ्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य यात केलेलं आहे. हा बंद 100% यशस्वी होणार आहे आणि आमच्या संपूर्ण वेदना ह्या प्रशासनामार्फत पंतप्रधानांपर्यंत जातील आणि पंतप्रधान याचा चांगल्या पद्धतीनं विचार करून आम्हाला हे दोन्ही जे कायदे आहेत ते कायदे रद्द करतील अशी अपेक्षा आपल्या प्रसार माध्यमांच्या द्वारे व्यक्त करतो. आपण सगळेजण इथं आलात, आपल्यालाही धन्यवाद देतो आणि थांबतो. साहेब, जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने त्रास झालाय किंवा अशी काही घटना असं अन्न औषध प्रशासन ज्या ज्या इन्स्पेक्शन केले त्या अशा काही गोष्टी आढळल्या आणि त्या ज्या गोष्टी आढळल्या त्याच्यावर रितसर त्यांनी कारवाई केलेल्या आहेत. ते फक्त ऑनलाईन चॅनलद्वारेच आलेले आहेत. आताही तुम्ही बघितलं असेल तर आम्ही सहज प्रयोग म्हणून ऑनलाईनला मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानावर काही वस्तू मागवल्या, म्हणजे MTP गर्भपातीत मागवले आणि हाईट म्हणजे त्या सगळ्या वस्तू आल्या. अशाच आम्ही खूपशा मंत्र्यांच्या नावावर मागवल्या आणि ह्याचे सगळे प्रूफ आम्ही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत की तुमच्या नावावर तुमच्या पत्त्यावर सुद्धा ऑनलाईन पुरवतं. म्हणजे याला ऑथेंटिक काही नाही, हे सगळंच बेकायदेशीर चाललेलं आहे. मला वाटतं एवढा पुरावा भरपूर आहे.
चालेल फोन लावू आत ये मला. इथं थांबू. निवेदन कोणाकडे आहे? हो ये. एक 2 मिनिट. अभिनंदन केलं पाहिजे आम्ही आणि बघा रात्री 12 पासून आमचा संप सुरू झालाय आणि त्यांची नेमणूक रात्री 12 पासूनच झाल्यासारखं झालंय असं स्वागत आहे.